आगामी स्वतंत्रता दिवस के अवसर पर भारतीय जनता पार्टी की ओर से नवी मुंबई में भव्य तिरंगा यात्रा का आयोजन किया गया। वाशी स्थित ब्लू डायमंड से शुरू हुई ये यात्रा छत्रपति शिवाजी महाराज चौक तक निकाली गई। हाथों में तिरंगा लेकर बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता और नागरिक यात्रा में शामिल हुए। देशभक्ति के नारों और लहराते तिरंगों से पूरा मार्ग देशभक्ति के रंग में रंगा नजर आया। तिरंगा यात्रा में भाजपा के वरिष्ठ नेताओं के साथ बड़ी संख्या में पदाधिकारी, नगर सेवक, नगर सेविकाएं और आम नागरिक शामिल हुए। कार्यक्रम में पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, नवी मुंबई की महापौर सुजाता पाटिल, उप महापौर दशरथ भगत, भाजपा जिला अध्यक्ष राजेश पाटिल, रामचंद्र घरत और परिवहन समिति सदस्य राजेश राय सहित पार्टी के कई प्रमुख पदाधिकारी मौजूद रहे। यात्रा के दौरान कार्यकर्ताओं और नागरिकों ने देश की एकता, अखंडता और राष्ट्र प्रेम का संदेश दिया। बड़ी संख्या में लोगों की भागीदारी के कारण तिरंगा यात्रा ने भव्य रूप ले लिया। सर्वात प्रथम तर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या घर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत आदरणीय आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार ह्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। तिरंगा म्हणजे केवळ 3 रंग नाहीत, तिरंगा म्हणजे आहे आपल्या देशाची शक्ती, सामर्थ्य, शांती, सत्य, भरभराट आणि प्रगतीचं प्रतीक। आणि ह्या तिरंगाला जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा आपण हिंदू नसतो, आपण मुसलमान नसतो, आपण सिख नसतो, आपण भारतीय असतो। आणि ते भारतीयत्व आपल्या मनामनात बिंबवण्यासाठी आज हे तिरंगा रॅली आहे। हर घर तिरंगा हा अभियान आहे। संपूर्ण देशवासियांना या तिरंगा रॅली निमित्तानं माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं होतं की 15 ऑगस्टच्या पूर्वी पूर्ण देशभरामध्ये गाव, शहर, वस्ती, जिल्हा, तालुका, राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये या रॅल्यांचं आयोजन व्हावं। उद्देश इतकाच आहे की आपण सर्व भारतीय आहोत आणि या भारताच्या सार्वभौम एकतेसाठी, अखंडतेसाठी, उन्नतीसाठी आपण देशाच्या प्रती आपली सद्भावना व्यक्त करण्याच्यासाठी ही रॅलीचं आयोजन भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलं। या ठिकाणी आपल्या माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ही रॅली आयोजित झाली। माननीय आमदार गणेशजी नाईक साहेबांचं मार्गदर्शन, संदीपजी नाईक असतील, राजेश पाटील साहेब असतील, उपमहापौर साहेब असतील, या सर्वांनी, नगरसेवक, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं युवा पिढी ही मोठ्या संख्येनं इथले नागरिक या ठिकाणी आपल्या या रॅलीमध्ये सहयोगी झाले। मुळात हे नवी मुंबई शहर सुद्धा सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणार आहे आणि म्हणून या शहरामध्ये आपण देशाचे नागरिक म्हणून पुन्हा गोविंदानं राहिलं पाहिजे। भविष्यामध्ये या देशाची प्रगती आपल्या घरापासून, वॉर्डापासून, शहरापासून, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश अशी व्हायला पाहिजे, तर आपला देश संपूर्ण जगामध्ये नंबर 1चा होईल। विकसित भारत 2047ला माननीय पंतप्रधान साहेबांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सर्वांनी या सर्व जाती, धर्म, पंथ, पक्षाच्या पिढ्या आहेत त्या बाजूला करून एक नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून आपण पुढे जाऊया। मी सर्व नागरिकांना येणाऱ्या 15 ऑगस्टच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि 15 ऑगस्टला सर्वांनी सकाळी लवकर उठून आपला तिरंगा हातात घेऊन जिथे शक्य आहे तिथे तिरंग्याला सलामी देऊन, राष्ट्रगीत गाऊन या देशाच्या बलिदान ज्यांनी केलं त्यांना त्या ठिकाणी नमन करावं अशी मी विनंती करतो। नक्कीच या ठिकाणी आम्हाला जे अपेक्षित आहे की ह्या सर्व तरुणांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि खरोखरच देशामध्ये ही सर लोकशाही आहे आणि मला वाटतं तरुणांनी असं म्हणतात की ज्या देशामध्ये सर्वात जास्त तरुण आहेत तो देश बलाढ्य आहे। नुसतं पैशानं किंवा नुसतं शस्त्रानं बलाढ्य नाही, तर तरुणाईने जर जो देश बलाढ्य तो देश पुढे जातो। आणि मला वाटतं सर्व तरुणांना आमचं आव्हान आहे की आपण सर्वांनी या 15 ऑगस्टला आपला सहभाग दाखवा आणि आपल्या या देशाचं नाव मोठं करा अशी विनंती या ठिकाणी। धन्यवाद।